परत एक्झिक्यूट करते हे माझ्या कोडला, कंपाईल अँड रन. आता मी 4 टाकते. 4 4 जा 16, 16 4 जा 64. स्क्रीन शेअर झाली तुमच्याकडून. 4 4 जा 16, 4 टाकली, 16 4 जा 64. कॅन्सल. ठीक आहे. हो, तर इनबिल्ट आपण पॉवर वगैरे यूज करून करू शकतो. आता हे बघा, जेव्हा मी मॅथ डॉट नव्हतं टाकलं तर मला लगेच एरर आली होती की तुम्ही हे फंक्शन यूज नाही करू शकत, बिकॉज त्याचं सगळं लॉजिक, पीओडब्ल्यूचं सगळं लॉजिक ह्या फाईलमध्ये आहे, मॅथ डॉट एच ह्या लायब्ररीमध्ये आहे. नेक्स्ट आपण हे बघितलं आपण इनबिल्ट लायब्ररी मधलं ऍब्स्ट्रॅक्शन. आता आपण क्लासेस मधलं ऍब्स्ट्रॅक्शन बघणार. बाय युजिंग क्लासेस म्हणजे आपण करणार ऍब्स्ट्रॅक्ट, आपण करणार हायडिंग. फर्स्ट आता मी तुम्हाला इकडे हे करून देते की ऍब्स्ट्रॅक्शनची डेफिनेशन काय. ऍब्स्ट्रॅक्शन मीन्स ओनली showing relevant information and hiding unwanted information. आता मी इकडे लिहिते, सेव्ह करते. ऍब्स्ट्रॅक्शन एक्झाम्पल 2. आता इथे मी एक्सट्रॅक्शनच्या एक्झाम्पल लिहिणार हॅश include iostring using namespace std int. सपोज आता int main हे मी लिहिते, ठीक आहे, int main इथे. आता ह्याच्यानंतर पहिलं माझं एक क्लास येणार, क्लास सपोज मी देते abc. आता मला करायचं आहे इन प्रायव्हेट मी व्हॅल्यू देते. आता मी प्रायव्हेट इंट ए. आता इथे प्रायव्हेट कसं देतो आपण, पब्लिक प्रायव्हेट प्रायव्हेट असं देतो. मग नंतर एक फंक्शन बनवतो पब्लिक void set. हे void set आपलं काय फंक्शन आहे. इथे एक व्हेरिएबल देतो इंट सपोज बी देतो. मग आपण सपोज बी मध्ये इक्वल्स टू ए सेट करतो. आणि मग आपण काय करतो, व्हॅल्यू माझी इथे मी डिक्लेअर केली, ही माझी प्रायव्हेट आहे म्हणजे फक्त हाच क्लास यूज करू शकतो. पब्लिक हे खालचा फंक्शन कोण पण यूज करू शकतो. आता ही व्हॅल्यू, हे माझं वी हा पॅरामीटर आहे सेटचा, बी मध्ये मी ए व्हॅल्यू सेट करणार आहे आणि इंट काय करणार आहे मी गेट, हे माझं मेथड कॉल करणार आहे इंट गेट मध्ये. आता हे माझं मी इंट डेटा टाइप यूज केलाय ह्या फंक्शनला.
फंक्शनला इंट मध्ये डेटा टाईप आहे तर मग मी रिटर्न करावं लागेल मला रिटर्न ए किंवा रिटर्न बी आपण ते करू शकतो बी सेमिकोलॉन मग नंतर एक सेकंड एवढं ह्याचं घेण्यापेक्षा आपण काय करू की आपण तुम्ही प्रायव्हेट इंट ए हे घेतलंय ना हे आपलं एक्स्ट्रॅक्शनचं एक्झाम्पल वर्क नाही करणार इथे सिंपल घेऊया ए कॉमा बी कॉमा सी सपोज घेतलंय मग नंतर आपण घेऊया पब्लिक मध्ये पब्लिक मध्ये एक मेथड void add void add एक मेथड लिहिली मग नंतर cout मध्ये cout मध्ये प्लीज enter first and second value येणार एंड एल म्हणजे न्यू लाईन साठी सी इन मध्ये ए आणि बी आलं सेमिकोलॉन सी मध्ये येणार आपलं ए प्लस बी आपण void घेतलंय मला आपला रिझल्ट पण येणार सी आउट मध्ये व्हॅल्यू इज सी सेमिकोलॉन आता आपल्याला हे कॉल करायचंय ऍड वाला मेथड आपल्याला कॉल करायचंय मग आपण डायरेक्ट मेन मध्ये जाणार एबीसी चं ऑब्जेक्ट बनवणार एबीसी चं ऑब्जेक्ट बनवलं ए डॉट void add वाला आलं मेथड ओके सेमिकोलॉन मेन मध्ये केलं आपण कॉल आणि रिटर्न 0 आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय आपण हे प्रायव्हेट डिक्लेअर केले इंट ए बी सी हे आपलं प्रायव्हेट आहे जरी आपण क्लास दुसरा बनवला म्हणजे दुसरा आपण चाइल्ड क्लास बनवला एबीसी चा एक क्लास सपोज टेस्ट बनवला आणि तो इनहेरिट करतो एबीसी ला तरी आपल्याला हे एबीसी व्हेरिएबल्स वापरता येणार नाही बिकॉज ते काय आपले प्रायव्हेट आहे पहिले आपल्याला एवढं एक्झिक्यूट करू मग आपल्याला समजेल फर्स्ट व्हॅल्यू 4 सेकंड व्हॅल्यू 5 4 प्लस 5 आपलं काय आलं आउटपुट 9 मग नंतर सपोज मी आता एक अजून एक काय करते एक क्लास घेते अजून क्लास सपोज एक्स वाय झेड कोलन कोणाला इनहेरिट करते हा ए बी सी ला आता मी सपोज मला हे व्हॅल्यूज यूज करायचे आहेत या मेथड मध्ये सपोज मी void घेते आता क्लास मध्ये एक फंक्शन घेते प्रिंट नावाचा void प्रिंट नावाचा एक फंक्शन घेते आता सपोज मी इथे प्रिंट करते इंट झेड इज इक्वल्स टू सपोज मी इथे प्रिंट करते जसं मी इथे केलंय ए प्लस बी करते
मी आता सी आउट काय नाही घेत, ते मी फक्त आन्सर आपलं काही प्रिंट नाही होऊन येणार. ठीक आहे, मी लिहिते नाही सी आउट, वरचं कॉपी करते. सपोज मी इथे लिहिते असं बघू आपण काय आउटपुट येते. ऑब्जेक्ट आता कसलं बनणार, एक्स वाय झेड चं बनणार. एक्स वाय झेड बघा. Error within this content. Int ABCB is private. Okay, A is private आलंय, B is private आलंय. Okay, हे दोन्ही प्रायव्हेट आहे. मग void xy is private. हा पण फंक्शन कसं आहे, प्रायव्हेट. जर मी सपोज प्रायव्हेटच्या बदले मी इथे लिहिते पब्लिक आणि आता बघते एक्झिक्यूट करून हे सगळे प्रायव्हेट वाले एरर झाले का. आता हे काय, मी इथे काय ऍक्सेस मॉडिफायरच नाही स्पेसिफाय केला, म्हणजे हे बाय डिफॉल्ट काय आहे, प्रायव्हेट. मी ते पब्लिक देते. आता बघते आता सॉल्व झालंय का. ठीक आहे, आता माझं 0 एरर्स आले. तर समजलं सगळ्यांना की मी घरच्या पॅरेंट क्लासमध्ये जर मी प्रायव्हेट दिलं, ओके, जर मी प्रायव्हेट असलं, माझे हे व्हेरिएबल्स प्रायव्हेट आहे म्हणून मी एक्स वाय झेड मध्ये माझं काय वापरू नाही शकत, ए आणि बी म्हणून मी वापरू नाही शकले. जर ते पब्लिक असलं तरच आपण वापरू शकतो, प्रायव्हेट असल्यावर आपण वापरू नाही शकत. समजलं काही डाऊट ह्या एक्झाम्पल मध्ये कोणाला. शुभम थोरवे, थोरात वाघ, काही डाऊट. समजलं का कसं काय केलं. जसं प्रायव्हेट आपण ठेवलं पॅरेंट मध्ये, जरी तो डेटा प्रायव्हेट असला तरी चाइल्ड पण युज नाही करू शकत. जसा बघ शुभमचे आता सपोज मॉम डॅड आहे, शुभम आहे, शुभम मॉम डॅडचे टूथब्रश वगैरे हे सगळे प्रायव्हेट आहे. टूथपेस्ट, टूथब्रश प्रायव्हेट वस्तू असतात आपले, प्रायव्हेट आपलं हे युज नाही करू शकत कोण घरातलं मेंबर्स. समजलं का. तसंच त्याचा चाइल्ड क्लास पण जे व्हेरिएबल्स आपण प्रायव्हेट बनवले, चाइल्ड क्लास पण ते व्हेरिएबल्स यूज नाही करू शकले, लगेच एरर आलं की ते प्रायव्हेट आहे. समजलं सगळ्यांना, काय डाऊट कोणाला. रिप्लाय करा. मॅम, पब्लिक प्रायव्हेट क्लास आपण पब्लिक मध्ये शो करू शकतो, पब्लिक नाही करू मध्ये शकत. प्रायव्हेट क्लास, क्लास नाही प्रायव्हेट बनवले आपण, मेथड व्हेरिएबल्स बनवले. हा करू शकतो ना. आता आपण तेच केलं होतं ना. एक मिनिट, आपण काय केलं इथे प्रायव्हेट क्लास हा घेतलाय, क्लास मध्ये आपले हे व्हेरिएबल्स प्रायव्हेट आहेत पण आपली ही मेथड पब्लिक आहे ना. मेथडच्या वरती आपण डिक्लेअर करून घेतले ते व्हेरिएबल्स प्रायव्हेट. प्रोटेक्टेड सांगा काय ते. हा परत एकदा प्रोटेक्टेड हो एकदा. हे बघ, हे आपण व्हेरिएबल्स आहेत ना आपले एबीसी, आपण काय करणार आहे, ह्याच्यात व्हॅल्यू स्टोअर करणार आहे आणि सी मध्ये आपण आपला रिझल्ट प्रिंट करणार आहे. ओके, हे सगळं लॉजिक आपण ऍडिशनचं मेथड मध्ये लिहिली. आता हे बघ, हे आपण व्हेरिएबल्स तर पब्लिक ठेवलेत, ही मेथड पण जर तुला सॉरी हे व्हेरिएबल्स आपण प्रायव्हेट ठेवलेत एबीसी, जर तुला ही मेथड पण प्रायव्हेट ठेवायची असली तरी पण तू ठेवू शकतो. पण मग नंतर जर तू आता हा ह्याचा चाइल्ड क्लास बनवला, एबीसीचा जर चाइल्ड बनवला, तर मग हे तू ह्याच्यातलं पॅरेंट मधलं काहीच यूज नाही करू शकत. ओके, पॅरेंटचं काहीच तू यूज नाही करू शकत, बिकॉज त्याच्या आतमधलं सगळं काही प्रायव्हेट आहे. म्हणजे चाइल्ड यूज नाही करू शकत पॅरेंटचं काही. एरवी चाइल्ड यूज करू शकतो पॅरेंटचं, एवढाच आहे फरक. सपोज मी आता हे बघते मी करून काय आउटपुट येते. इथे आलं प्रायव्हेट, मी इथे दिलं पण एरर आलं की आपण इथे कॉल करतोय मेन ही फंक्शन वेगळ्या क्लासच्या बाहेरच आहे. प्रायव्हेटची डेफिनेशन काय आहे की ते फक्त पर्टिक्युलर क्लासमध्येच यूज होतो. जसं ते क्लासच्या बाहेरून आपण त्याला यूज करायचा प्रयत्न केला, जसं मी आता इकडं फंक्शनला पण प्रायव्हेट बनवून टाकलं, ऍडला पण प्रायव्हेट बनवलं, तर मग आता मी क्लास संपला माझा, संपायच्या नंतर मी यूज करते, कॉल करते ऍडला, तो लगेच एरर देते की तो प्रायव्हेट आहे, तुम्ही नाही यूज करू शकत.
म्हणून आपल्याला हे काय, जर क्लासच्या बाहेर तुम्हाला काही यूज करायचं असेल तर तुम्हाला पब्लिक करायचंय. अदरवाईज तुम्हाला त्याच क्लासमध्ये, आता हे ए बी आणि सी मला ह्याच क्लास पुरतं यूज करायचंय ना, ऍडिशन पुरतं, तर मी हे व्हेरिएबल प्रायव्हेट केले, ते पण लॉजिक माझं पब्लिक आहे. असं आहे. समजलं आता? म्हणजे जर आपण तिथे दुसरं फंक्शन बनवलं ऍडच्या जागी सबट्रॅक्शनचा वगैरे, तर तिथे प्रायव्हेट यूज होऊ शकतो. ऍड नाही करायचं, याच मला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचंय. हा तेच एबीसी क्लास मध्ये दुसरं फंक्शन बनवलं. अजून एक बनवायचे, असं व्हॉइड. नाही नाही नाही, ते फंक्शन बनवलं तर प्रायव्हेटचा पण डेटा तिथे ऍक्सेस होईल असं बोलतोय. नाही, इथं फंक्शन सबट्रॅक्शन असं केलं ना, सेमच एक्झिक्यूट होईल, मग तुमचं मायनस होईल ना, मग सी ए मायनस बी कराल तुम्ही. समजलं का काय? हो. समजते का काय बोलते मी? जर तुम्हाला ऍडिशनच्या जागी सबट्रॅक्शन, नुसतं नाव चेंज केल्याने कॉन्सेप्ट थोडी चेंज होतो. नुसतं नाव चेंज केलं तुम्ही, ऍडिशनच्या बदले सबट्रॅक्शन टाकलं, तर तुमचा कॉन्सेप्ट नाही चेंज होणार, तसंच राहणार. जर इथं असं नाही बोललो मी बोललो दुसरं फंक्शन बनवून आपण वाईड ऍडचं घेतलंय तर वाईड सबट्रॅक्शन जर बनवलं तर हा सगळं डेटा ऍक्सेस होईल ना, असं विचारलं. व्हॉइड ऍडच्या जागी जरी इथं व्हॉइड दुसरं बनवलं तर व्हॉइड, असं मी तेच मगाशी विचारत होते ना, व्हॉइड सबट्रॅक्शनचं इथं बनवलं असं. ओके, आणि याच्यात तू लिहिलं सी इज इक्वल्स टू ए मायनस बी. ओके, असं, आणि प्रिंट केलं आपण सी आउट. हे ऍक्सेस होणारच, बिकॉज ते पब्लिकच आहे ना, वरती आपण पब्लिक केलंय, पब्लिकच्या खाली लिहिलंय. तेच विचारत होतो. मग आता इथे मी कॉल करीन असं ए सबट्रॅक्शन. जर ते हे फंक्शन तुम्ही प्रायव्हेट केलं तर मग नाही यूज होणार. आता हे एक्झिक्यूट करते, कंपाईल अँड रन करते, आउटपुट स्क्रीन दिसते. आता इथे सपोज मी 4 5 9 आले आणि -1 आले, 4 - 5 - 1. ठीक आहे, आता तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्शन समजलं? येस मॅम. आता आपण नेक्स्ट बघू, इनकॅप्सुलेशन. Encapsulation means binding the data and code together in a single unit. ही encapsulation ची definition आहे. Binding data and code into single unit is called the encapsulation. Okay, आता suppose encapsulation means binding data and code into single unit. बाइंडिंगच्या जागी आपण बोलू शकतो wrapping, पण बोलू शकतो wrapping. म्हणजे आता ह्याचा एक्झाम्पल तुम्ही पहिले सेव्ह करून घेते मी, encapsulation एक्झाम्पल, encapsulation example .html. सॉरी सेव्ह एज मध्ये, एक मिनिट, चुकीचं सेव्ह केलंय मी. encapsulation example same, yes, एक मिनिट. encapsulation example. ठीक आहे. आता एक रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता की तुमची मेडिसिन कोणती, एक सपोज बघा अशा टाईपचे मेडिसिन तुम्ही बघितले असतील, एखादी ऍसिडिटीची गोळी किंवा ओमीची एक गोळी असते ऍसिडिटीची किंवा कोणती पण, तर त्याच्यामध्ये बघा असे राऊंड
लांबशी मेडिसिन असते अँटीबायोटिकची वगैरे, त्याच्यामध्ये छोटे 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 असे गोल गोल अशा आतमध्ये मिक्स रेड कलर व्हाईट कलरच्या आतमध्ये गोळ्या असतात. कोणी असं माहितीये तुम्हाला मेडिसिन येस मॅम. बघितले? ओके, मग त्याच्यामध्ये सगळं असं ते छोटे छोटे म्हणजे सगळे असे बाइंड करून एकत्र व्रॅप करून ठेवले आहेत. ओके, ते अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो, ती बडीशेपची आपल्याला पहिली जर चॉकलेट आपण एक प्लास्टिकची अशी एक स्टिक टाईप भेटायचं, त्याच्यामध्ये कलर कलरचे असे बडीशेप असायचे, रेड ऑरेंज ग्रीन असे. ते एकत्र आपण ते प्लास्टिकच्या आतमध्ये ठेवलेले आहे बांधून, म्हणजे तेच रॅपिंग आपण एन्कॅप्सुलेशन मध्ये काय करतो, आपला सगळा डेटा आपला कोड म्हणजे आपले व्हेरिएबल्स आपले डेटा आपला सगळं फंक्शन्स वगैरे सगळं आपल्या क्लास मध्ये असतो एका रॅप करून ठेवलेला, त्यालाच इनकॅप्सुलेशन बोलतात, एकत्र आपण करून ठेवतो. त्या इनकॅप्सुलेशनचं आपण एक्झाम्पल बघतो. इंटरव्ह्यू मध्ये विचारलं ना इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, तुम्ही बोलायचे encapsulation means wrapping a data and code into single unit. आणि एक्झाम्पल द्यायचे, you can take capsule बोलायचे, in capsule as we wrap together our medicine. This is the life example of encapsulation. मला विचारलेला आहे क्वेश्चन इंटरव्ह्यूला एनपीटीच्या. हा उपचा कन्सेप्ट कंपल्सरी विचारतातच हे ना, प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारणार उप्स म्हणजे काय. आपलं एसक्यूएल पण होईल ना मॅम? एसक्यूएल, हा एसक्यूएल पण इम्पॉर्टंट आहे. एसक्यूएल आणि उप्स नेहमी विचारतात. जर तुम्हाला उप्स नाही ना आला तर तुम्हाला कधी जॉब नाही भेटू शकत. उप्स यायलाच पाहिजे कसं पण करून. आता इकडे क्लास आपण एक बनवणार. सपोज मी क्लास बनवते इनकॅप्सुलेशन नावाचा क्लास आहे माझा. ओके, आता त्याच्यामध्ये मी लिहिते प्रायव्हेट. आता हा माझा डेटा आहे, प्रायव्हेट डेटा असणार आहे इंट ए. ओके, आता मी इथं लिहिते व्हॉइड. आता मी काय करणार आहे, एक व्हॅल्यू मी सेट करणार आहे, व्हॉइड सेट सेट करायच्या आधी मी इथे लिहिते पब्लिक. आता हे माझं फंक्शन बनणार आहे व्हॉइड सेट इंट सपोज एक्स लिहिलं मी. आता हा जो वरती एक्स आहे त्याच्यात मी ह्या फंक्शनला या व्हेरिएबलची व्हॅल्यू सेट करणार ए. आता ही जी व्हॅल्यू सेट झाली ती मला प्रिंट पण व्हायला पाहिजे, तर मग एक फंक्शन बनवते व्हॉइड नाही. आता ती मला व्हॅल्यू इंट डेटा टाइप घेते आणि हे माझं गेट नावाचं फंक्शन आहे. ओके, गेट नावाच्या मध्ये आपण काय करतो, रिटर्न एक्स करतो. म्हणजे आता एक्सच्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आपण टाकली आहे, ए माझं प्रायव्हेट व्हेरिएबल आहे. ओके, ए मधली जी पण व्हॅल्यू असेल ती एक्स मध्ये जाईल आणि हे फंक्शन कॉल केल्यावरती एक्स मध्ये जी पण व्हॅल्यू असेल ती तुमच्या स्क्रीनवर दिसेल. हे माझं काम करतं हे क्लास. आता मी काय करेल, इकडे माझं मी ऑब्जेक्ट बनवेल. इनकॅप्सुलेशनचं ऑब्जेक्ट बनवेल मी. इनकॅप्सुलेशन 1 encapsulation 1 en. आता हे झालं ऑब्जेक्ट en डॉट. आता मला काय करायचं, सेट. आधी मी सेटचं का कॉल करणार, कारण मला ह्याच्यात व्हॅल्यू टाकायची ना, मग काहीतरी मी व्हॅल्यू टाकणार. 25 व्हॅल्यू टाकली, इथून मी पास केले 25. ओके, आणि आता गेटचं का कॉल करणार, कारण ते मला आउटपुट करायचे ना, आउटपुट प्रिंट करायचे, म्हणून मी काय करणार, गेटचा पुट करणार व्हॅल्यू. एक सेकंड. हा आता मग मी इथं पहिलं मी काय en डॉट मी काय करते, आता इंट गेट करून बघते आउटपुट मला प्रिंट करायचं. आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केले, मागच्या वेळेस कसं होत होतं की आपण
प्रायव्हेट ची व्हॅल्यू, आता इथं माझा ए प्रायव्हेट आहे का नाही, मागच्या प्रोग्राम मध्ये ए ची व्हॅल्यू आपण मेन मध्ये म्हणजे प्रायव्हेट जे पण असेल माझं ए व्हेरिएबल प्रायव्हेट असो किंवा मी एखादं फंक्शनला प्रायव्हेट करून टाकू, तर पाठीमागच्या प्रोग्राम मध्ये आपल्या इथं मेन मध्ये सुद्धा ते व्हॅल्यू यूज नव्हतं करू शकत. 1 मिनिट, स्क्रीन शेअरिंग का पॉज होते? हा, तर ए मध्ये पण आपण यूज नव्हतं करू शकत मगाशी. इथे प्रायव्हेटचे व्हेरिएबल्स किंवा फंक्शन मेन मध्ये पण आउटसाइड ऑफ क्लास कुठंच नव्हतं. मग इथे काय केले आपण, इंट हा व्हेरिएबल प्रायव्हेट आहे, फंक्शन पब्लिक बनवले, फंक्शन मध्ये ए ची प्रायव्हेट व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू सेट केली फंक्शन मध्ये जो पब्लिक आहे, आणि तोच फंक्शन जो पब्लिक आहे तो रिटर्न करतोय एक्स ची व्हॅल्यू. म्हणून आपण तो फंक्शन पब्लिक आहे म्हणून त्या फंक्शनला आपण कॉल करू शकतो आणि त्या फंक्शनला व्हॅल्यू पास केले आपण, आणि मग ती सेट होती. आणि मग त्या फंक्शन मधलं दुसरं प्रिंट करणारं फंक्शन आहे ते पण पब्लिक आहे म्हणून आपण ते कॉल करू शकतो. आता मी एक्झिक्यूट करते आणि कंपाईल अँड रन करते. एक सेकंड, इथं पण माझं रिटर्न 0 विसरलंय, रिटर्न 0 सेमिकोलॉन, एक्झिक्यूट, कंपाईल. आता इथे encapsulation 1 x was not declared in this scope. आता x डिक्लेअर नाही ह्या स्कोप मध्ये. वन सेकंड, सी आउट नाही ते नंतर येणार सी आउट. काय झालं, एरर का आली माझी, इकडे एक्स मी लिहिलं होतं पण एक्स तर ह्या फंक्शन मध्ये डिक्लेअर आहे ना, इंट एक्स, आणि ए इकडे डिक्लेअर टॉपला, मग रिटर्न माझा ए. आता मी काय करते, प्रिंट करते ए ची व्हॅल्यू, आता मी प्रायव्हेट ची व्हॅल्यू प्रिंट करते. एक्झिक्यूट, कंपाईल, इनकॅप्सुलेशन दी प्रायव्हेट ची व्हॅल्यू, 0 एरर्स. पण आपल्याला काय आउटपुट तर दिसत नाही, का नाही दिसत, बिकॉज मी सी आउट नाही लिहिलंय ना, डायरेक्टली मी कॉल केला इथे. त्याच्या जागी माझं पहिलं काय प्रिंट व्हायला पाहिजे, सी आउट. ठीक आहे, आता माझं रिटर्न 0 येते का माहिती का, एक सेकंड. सपोज इथे मी ए घेतलं, याच्यामध्ये ही व्हॅल्यू टाकली. ओके, सपोज मी इथे एक्स केले आणि आता इकडे मी उलट करते ए करते. ठीक आहे, आता हे मी एक्स ला डिक्लेअर केले आणि ए, तर एक्स मध्ये आता मी ए ची व्हॅल्यू स्टोर करते. एक्स मध्ये माझं ए ची व्हॅल्यू स्टोर होती. वरची जी व्हेरिएबल आहे प्रायव्हेट, ते ए ला मी खालून जी व्हॅल्यू पास करणार आहे ते मी प्रायव्हेटच्या व्हेरिएबल मध्ये सेट करणार आहे. म्हणजे मेन मेथड मधून जे मी पास करणार आहे व्हॅल्यू, ते त्याच्याने माझं प्रायव्हेटचं व्हेरिएबल सेट होणार आहे आणि मग तेच प्रायव्हेटचं व्हेरिएबलच मला रिटर्न करायचं आहे एक्स. आणि इथं माझं मेन हे कॉल होते, एक्झिक्यूट. आता मी करते कंपाईल अँड रन. आता तुम्हाला आउटपुट दिसेल 25. हे बघा, समजलं. आता इनकॅप्सुलेशन यूज करून आपण प्रायव्हेटचा डेटा पण आपण काय केले, म्हणजे प्रायव्हेटच्या ह्याला आपण सेट केले, व्हेरिएबल्सला वगैरे आपण सेट केले, गेट सेट आपण यूज करू शकतो. इन फ्युचर जर तुम्हाला काय प्रोग्रामिंग करायचं असेल, प्रोजेक्ट बनवायचा असेल आणि एखादा व्हेरिएबल प्रायव्हेट आहे पण तुम्हाला डायनेमिकली त्याची व्हॅल्यू सेट करायची, डायनेमिकली सेट करणं म्हणजे काय, रन टाइमच्या वेळेस तुम्हाला सेट करायची आहे ती व्हॅल्यू, तर मग तुम्ही काय करू शकता, इनकॅप्सुलेशन यूज करू शकता. म्हणजे गेट आणि सेटचा मेथड यूज करून आणि मेन मधून त्याला व्हॅल्यू सेट करायची गेटला. तर हा सेट करायची व्हॅल्यू आणि मग जो प्रिंट करणारा फंक्शन असतो त्याला पण कॉल करायचा.
सेट करायची आणि मग गेट मेथड कॉल करायची प्रिंट करण्यासाठी. आता हे इनकॅप्सुलेशन समजलं तुम्हाला? येस मॅम. काही डाऊट नाही ना? नाही तर नुसतं येस येस म्हणतात आणि मग उद्या टेस्ट असेल तर काय आलं नाही तर मग प्रॉब्लेम नको. समजलं समजलं नक्की? मॅम. काय डाऊट आहे की नाही समजलं काही? मग आपण परत एकदा एक्सप्लेन करू शकते मी. काही इश्यू नाही ना तुम्हाला? आहे मॅम. हम्म. नाही ना? नाही. नो मॅम. आता दुसरं घेऊ. या. आता आपण पॉलिमॉर्फिझम शिकणार आहे. पॉलीमॉर्फिज्म का डेफिनेशन क्या है? वन थिंग which has many forms. पॉलिमॉर्फिझम म्हणजे वन थिंग विच हॅज दी मेनी फॉर्म्स. म्हणजे काय? एक्झाम्पल, आता सपोज एक रिलायन्स सगळ्यांना माहिती आहे. रिलायन्स माहिती आहे सगळ्यांना? येस. हा. आता रिलायन्सचं बघा, रिलायन्सचं पेट्रोल पंप पण आहे, रिलायन्सचं जिओ पण आहे, अजून रिलायन्सचा एक्सेट्रा अजून बरंच काय काय. रिलायन्सचे आपले किराणा पण आहे. ओके, म्हणजे एकाच गोष्टीचं मल्टिपल त्याचे ब्रँड्स आहेत. सपोज आणि दुसरं रिअल लाईफ एक्झाम्पल घेतलं तर, आता सपोज शुभम, आता शुभम प्रोग्नॉसचं काय? प्रोग्नॉसचं स्टुडंट आहे. शुभम त्याच्या तिकडे कॉलेजमध्ये पण तो स्टुडंट आहे. त्याच्या घरी तो एल्डर ब्रदर किंवा यंगर ब्रदर असू शकतो. म्हणजे मोठा भाऊ छोटा भाऊ हे असू शकतो घरी. ओके. किंवा शुभम जर जॉब करतोय तो त्याच्या कंपनीमध्ये एम्प्लॉई आहे. असं शुभमचे काही मल्टिपल रोल्स आहेत. म्हणजे त्याला काय बोलतात? पॉलिमॉर्फिझम. ओके. मग पॉलिमॉर्फिझम मध्ये पण टाइप आहे. देयर आर, हे सगळे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करायचे इंटरव्ह्यूला. टू टाइप्स ऑफ पॉलिमॉर्फिझम. मेथड overloading and method overriding. ठीक आहे, दोन प्रकार आहेत पॉलिमॉर्फिझमचे, मेथड ओव्हरलोडिंग आणि मेथड ओव्हररायडिंग. तर पहिला आपण मेथड ओव्हरलोडिंगचं बघू. एक्झाम्पल पहिला आपण बघणार आहे मेथड ओव्हरलोडिंग.
एक सेकंड. एक एक्झाम्पल बघते. फंक्शन ओव्हर void print. Okay. आता फर्स्ट आपण बघणार आहे फंक्शन ओव्हरलोडिंग मध्ये काय होते. स्क्रीन दिसते ना माझी जेव सी प्लस प्लस ची. हॅश इनक्लूड आयो स्ट्रिंग using namespace std. आता ते पहिलं मी इंट मेन करून घेते. आता इकडे मी पहिले लिहिते क्लास मेथड ओव्हर लोडिंग. हा माझा क्लास बनला. आता ह्या क्लास मध्ये आपण काय करणार आहे, दोन लॉजिक लिहिणार आहे, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचं आपण ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचं आपण घेऊ शकतो. किंवा ऍडिशनचं घेऊ आणि स्क्वेअरचं घेऊ. स्क्वेअर काढायचं आणि ऍडिशनचं घेऊया. इंट आपण एक व्हेरिएबल्स घेतो. इंट a, b, c आपण व्हेरिएबल्स घेतले. पब्लिक void addition. ओके, पब्लिक void addition करणारे आहे आपण. पब्लिक लिहायची गरज नाही, वरती आपण पब्लिक लिहिलेलंच आहे. void addition करणार आहे. ओके, आता इकडे करतोय आपण c is equals to suppose a plus b. आता मी इकडे हे नको करायला, हे कमेंट करते सध्या. आणि मी काय करते, इथे व्हेरिएबल्स देते इंट. इथे फक्त तुमचं येणार इंट सी येणार. ओके, आणि इथे मी येणार इंट ए कॉमा इंट बी. खालून आपण मेन मेथड मधून पास करणार आहेत व्हॅल्यू. इथे मी ए आणि बी पॅरामीटर फंक्शन बनवले. सी इज इक्वल टू ए प्लस बी केले. ओके, मग इथेच मी प्रिंट करते सी आउट ऍडिशन इज. इथे माझं प्रिंट होते सी. समजते ना सगळ्यांना इथं सी. आता मी इथं काय केलंय, हे फंक्शन बनवलंय ऍडिशनचा पॅरामीटराइज वाला फंक्शन. ए आणि बी पॅरामीटर दिले. आता मी इथं काय करते, void स्क्वेअर बनवते. स्क्वेअर नावाचं फंक्शन बनवते. सेम एक व्हेरिएबल मी तोच घेतलाय, इन ए व्हेरिएबल घेतलाय. ओके, इन एच व्हेरिएबल घेतलाय. आणि किंवा तुम्ही कसं करू शकत होते, इथंच तुम्ही डिक्लेअर पण जरी केला असतं ना, ए कॉमा बी कॉमा सी सपोज, आणि इथून तुम्ही पास केला असतं ए आणि इकडून सपोज तुम्ही बी, असं पण चालेल. इकडे सपोज तुम्ही एच घेतलं परत. ओके, void स्क्वेअर, मग सी इज इक्वल्स टू ए इंटू ए, असं पण चालेल. दोन्ही फॉर्म तुम्हाला दाखवलेत, void स्क्वेअर आणि एडिशन घेतलंय. आता मी काय करणार आहे, ह्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवणार आहे. मी काय लिहिणार, पॉली मॉर example 1 dot poly. पॉली ऑब्जेक्ट बनवला, poly पॉली डॉट डॉट पॉलीमॉर्फिझम poly. क्लास वेगळा घेतलाय, क्लास नेम और कोडिंग घेतलाय. क्लास नेम वेगळं आहे का? हा, सॉरी मेथड ओव्हरलोडिंग आहे ना. मेथड ओव्हरलोडिंग इथे माझं येणार मेथड ओव्हरलोडिंग. ठीक आहे, पॉली. आता माझं येणार डॉट
आता माझं काय void addition देते पहिलं मी. ऍडिशन मध्ये मी व्हॅल्यू देते 5,2. आता POL poly डॉट स्क्वेअर देते. मला 2 चा स्क्वेअर पाहिजे. रिटर्न 0. आता मेथड ओव्हरलोडिंगचं काय? मेथड ओव्हरलोडिंगचं डेफिनेशन मी सांगते तुम्हाला. मेथड ओव्हरलोडिंग मीन्स multiple function एक मिनिट चुकलंय माझं काहीतरी. मल्टिपल फंक्शन्स हॅव्हिंग सेम मेथड name but different Parameters. हे आहे तुमचं मेथड ओव्हरलोडिंगचं एक्झाम्पल. मेथड मल्टिपल फंक्शन्स हॅव्हिंग सेम मेथड नेम बट डिफरंट पॅरामीटर मेथड ओव्हरलोडिंगचं एक्झाम्पल. आता मी ह्याच्यामध्ये एक रॉंग केलंय, एक माझं चुकलंय. काय चुकलंय ह्या कोडिंग मध्ये माझं? कोण सांगेल? माझं आपलं डेफिनेशन तर हे की मेथड मल्टिपल फंक्शन्स जे पण आपण बनवतो क्लासमध्ये त्यांचं मेथड नेम सेम आहे बट डिफरंट पॅरामीटर्स असू शकतात, किंवा और can have same parameters with different same number of parameters with the different data types. आता सांगा मला मी काय मिस्टेक केलंय माझ्या कोडिंग मध्ये. ही आपली डेफिनेशन आहे मेथड ओव्हरलोडिंगची. तर मग आपलं काय चुकलंय इथं? माझं काय चुकलंय? काय चुकलंय ह्या कोडिंग मध्ये? आपण ऍडिशनच्या फंक्शनला पण ABCS पॅरामीटर टाकलेत आणि स्क्वेअरच्या फंक्शन मध्ये नाही, पण ते चालतं ना. पण माझे डेफिनेशनच्या अकॉर्डिंगली मी इथं लिहिले ना, बट डिफरंट मल्टिपल फंक्शन हॅज सेम मेथड नेम बट डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर असू शकतात ना, बट डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर्स. असं लिहिले ना मी की ना, बट डिफरंट नंबर ऑफ पॅरामीटर असू शकतात. मग मी ऍडिशन तर A B लिहू शकतो आणि A असं लिहू शकतो ना. पण ह्याच्यामध्ये माझं एक तर ऑप्शन व्हॅलिड होतोय ना, म्हणजे पॅरामीटर्स तर माझे डिफरंट नंबरचे आहेत ना. वरती 2 पॅरामीटर पास करते, खाली मी एकच पॅरामीटर स्क्वेअरला पास करते. मग ते राईट आहे. अजून काय मिस्टेक आहे माझी ह्याच्यात? Static. व्हॅल्यू घेताना इंटिजर मध्ये घेतलेत. व्हॅल्यू In घेताना data type इंटिजर मध्ये, पण ते चालते ना. इथं माझी आयदरची कंडिशन व्हॅलिड होतीये ना. आता एक कंडिशन माझी राईट झाली ना, माझे नंबर ऑफ पॅरामीटर्स डिफरंट आहेत, मग चालते. जरी माझं सेम डेटा टाईप असले ना पॅरामीटरचे तर चालते. जर माझं नंबर ऑफ पॅरामीटर इथं पण जर मी A, B घेतला असतं बरं का, आणि माझं इंटिजरच असलं असतं तर माझं नसतं चाललं, कारण माझं एक पण कंडिशन व्हॅलिड नाही होत ना. काय चुकलंय? काय चुकलं आहे? नाही समजलं. बघ, मेथड ओव्हरलोडिंग म्हणजे स्टार्टिंगलाच मी लिहिले हॅव्हिंग द सेम मेथड नेम
म्हणजे कसं असेल पाहिजे, फंक्शन्स हॅव्हिंग द सेम मेथड नेम. इथं आपलं कुठं फंक्शन म्हणजेच मेथड आणि मेथड म्हणजेच फंक्शन. ओके, सेमच आहे दोन्ही. फंक्शन आणि मेथड सेमच आहे, फक्त नावं डिफरंट आहेत. सेम मेथड नेम पाहिजे, पण इथं माझे मेथड नेम तर डिफरंट आहे ना. एकाचं नाव मी ऍडिशन ठेवले आणि एकाचं नाव मी स्क्वेअर ठेवले. सेम कुठं झाले माझे मेथड नेम? तर हे मेथडचे नेम नेहमी सेम पाहिजे. इथे पण मी काय बनवणार, कॅल, आणि इथे पण मी काय बनवणार, कॅल. ओके, आता हे झाले सेम. आणि इथे मी आता सपोज प्रिंट करते. आता हे मला पाहिजे समजायला, म्हणून मी माझ्या अंडरस्टँडिंग साठी करते कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेटिंग ऍडिशन. ओके, and then आता मी इथे काय करते, कॅल्क्युलेटिंग स्क्वेअर and where is, समजलं का आता तरी? Yes, ma'am. हा, मग आता इथे मी कॉल करताना पण कॅल करणार. इथे 2 पॅरामीटर पास केलेत आणि इथे कॅलला पण कॉल करायचं एकच पॅरामीटर. आता मी हे एक्झिक्यूट करते, कंपाइल अँड रन. B is not a type, A is not a type. ठीक आहे, सपोज मी इथं एंड इथे कंपल्सरी डेटा टाइप तुम्हाला द्यायला लागेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता एक्झिक्यूट करते. हे एरर्स वाचून तुम्हाला समजायला पाहिजे की आपली एरर काय आहे ते. आता माझी बग 0 एरर आली आहे. न्यू शेअर. आता हे तुम्ही युजर कडून पण इनपुट मागू शकता. हे मी डायरेक्टली तुम्हाला हे केले, सेंड केले. कॅल्क्युलेटिंग ऍडिशन, ऍडिशन इज 7, कॅल्क्युलेटिंग स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 आहे. समजलं आउटपुट कसं आलं ते? समजलं सगळ्यांना? हो मॅम. Yes, ma'am. आता युजर कडून व्हॅल्यू मागायची असेल तर कोण मला लॉजिक सांगेल कसं करावं लागेल आपल्याला? आता इथं तर मी डायरेक्टली व्हॅल्यू पाठवली 522, पण आपल्याला युजरच्या मनाने पाठवायची असेल तर मग काय करावं लागेल? कोणत्या पद्धतीने करावं लागेल? सी आउट मध्ये जाऊन पहिल्यांदा युजर कडून व्हॅल्यू हा, पण एंटर सी करायला आउट सांगितलं. कुठे लिहायचं? कुठे लिहायचं सी आउट? इथे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केले त्याच्या खाली. सपोज मी आता इथे व्हेरिएबल डिक्लेअर करतेय, इंट सपोज num1 कॉमा num2. ओके, आता मी इथे लिहिते सी आउट प्लीज एंटर फर्स्ट व्हॅल्यू. सपोज मी इथे लिहिते एंड एल आणि नंतर सी इन मध्ये लिहिते num1. नंतर मी परत लिहिते सी आउट मध्ये प्लीज एंटर सेकंड व्हॅल्यू. आता मी इथे लिहिते एंड एल.
CN मध्ये सपोज मी लिहिते num2. ओके, आता मला आता काय करायला लागेल, इथे मी माझं दोन्ही इंटिजरच आहेत ना, नाहीतरी इथे मी पास करेल num1 num2. आता तुम्हाला कोणत्या नंबरची ऍडिशन स्क्वेअर करायची असेल ते तुम्ही num1 जी तुम्ही एंटर कराल ती त्याची स्क्वेअर प्रिंट होईल. बघू, असं फर्स्ट नंबर जे एंटर करेल त्याचीच तुम्हाला स्क्वेअर प्रिंट होईल. अदरवाइज तुम्ही दुसरं पण एक व्हेरिएबल बनवून इथे पास, पण त्याची गरज नाही. असं करून बघू. आता हे बघा, आउटपुट स्क्रीन मध्ये फर्स्ट व्हॅल्यू मी आले 4, सेकंड व्हॅल्यू आली 5. हे बघ, 4 + 5 9, स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर केला 16. समजलं सगळ्यांना? येस मॅम. ओके, आता दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण, मेथड ओव्हररायडिंग घेऊ. पॉलिमॉर्फिझमचा दुसरा एक्झाम्पल आहे मेथड ओव्हररायडिंग. ओके, आता मेथड ओव्हररायडिंग, एक सेकंड मी एक एक्झाम्पल बघून घेते, दुसऱ्या कोणत्या एक्झाम्पल्स आहेत का. फंक्शन ओव्हररायडिंग मध्ये कसं होतं, तुमचा पॅरेंट आणि तुमचा चाइल्ड क्लास असतो. ओके, तुमचा पॅरेंट क्लास आणि तुमचा चाइल्ड क्लास असतो. जर पॅरेंट क्लास मध्ये पण सपोज फंक्शन ABC आहे किंवा इट आहे, किंवा हे पॅरेंट क्लास मध्ये फंक्शन इट आहे ऑलरेडी, आणि चाइल्ड मध्ये पण फंक्शन इट आहे. आता मग तुम्ही जेव्हा प्रोग्राम तुमचा कंपाईल कराल, रन कराल, तर तुमच्या चाइल्डचा जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवता ना, नेहमी पॅरेंट आणि चाइल्ड असं तुम्ही चाइल्डचा ऑब्जेक्ट बनवता आणि मग तुम्ही ते इट वाला फंक्शन कॉल कराल, तर नेहमी तुमचा डिराईव्ह क्लास मधलाच कॉल होणार, म्हणजे चाइल्ड क्लासचाच तो फंक्शन कॉल होणार, पॅरेंटचा नाही. आणि हे सगळं डिसाइड कधी होणार, रन टाइमच्या वेळेस, म्हणजे जेव्हा तुम्ही कंपायलेशन करून जेव्हा तुम्ही रन कराल तेव्हा त्यांचं डिसाइड. हे बघ, आता इफ डिराइव्ह्ड क्लास डेफिनेशन बघा ह्याची. If a derived class defines the same function as defined in its base class, it is known as the function overriding in C++. It is used to achieve the runtime polymorphism. म्हणजे आता तुम्ही एक्झाम्पल जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला समजेल. फर्स्ट आपण काय करतोय, सेव्ह करू हिला. पहिलं फंक्शन ओव्हररायडिंग एक्झाम्पल. ठीक आहे, आता सपोज हॅश include iostream. ओके, आणि using namespace std int main घेतोय आपण. आता याच्यात आपण लिहितोय पहिलं क्लास, सपोज मी देते एनिमल हा माझा क्लास आहे. आता याच्यात मी सपोज देत आहे एक, सपोज मी लिहित आहे पब्लिक. ओके, पब्लिक मध्ये मी लिहित आहे void it नावाचं फंक्शन. आता इथे मी प्रिंट करते
या फंक्शन मध्ये मी प्रिंट करणार Cout मध्ये एनिमल इट्स सेमीकोलन. आता मी अजून एक क्लास बनवणार क्लास डॉग कोलन. आता मी पॅरेंटला इनहेरिट करणार. ओके, हा माझा दुसरा क्लास झाला. आता याच्यामध्ये पण मी लिहिते पब्लिक. आता इथे मी लिहिते void it सेम नावाचं फंक्शन बनवतो. इकडे राऊंड ब्रॅकेट मी विसरले. आता इथे मी लिहिते Cout मध्ये dog eats सेमीकोलन. आता मेन मध्ये मी ऑब्जेक्ट कोणाचं बनवते हे मी चाइल्डचं. तर कसं बनवणार डॉग d इज इक्वल्स टू d डॉट. आता मी बनवते void it काही सेमीकोलन. आता रिटर्न 0. आता आपलं कोणतं कॉल होणार फंक्शन, कोणत्या क्लासचं कॉल होणार फंक्शन रन केल्यावरती प्रोग्राम? डॉग हा डॉगचा Dog. हा चाइल्डचा म्हणजे डॉग तुमचा चाइल्डच आहे, पॅरेंट एनिमलचा चाइल्डच आहे. कंपाईल अँड रन करते. आलं तुमचं आउटपुट स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसतं डॉग इट्स. ओके, हे तुमचं आउटपुट आलेलं आहे. समजलं सगळ्यांना फंक्शन ओव्हररायडिंग? Yes, ma'am. हा म्हणजे फंक्शन ओव्हररायडिंगची डेफिनेशन काय आहे? जर तुमचा बेस क्लास आणि म्हणजे तुमचा पॅरेंट क्लास आणि तुमचा चाइल्ड क्लास असेल, दोघांमध्ये पण सेम फंक्शन असेल, सेम नावाचं फंक्शन विथ द सेम नंबर ऑफ पॅरामीटर्स ऑल्सो. ओके, तर मग जेव्हा तुम्ही कॉल कराल त्या फंक्शनला चाइल्डचा ऑब्जेक्ट करून कॉल केला तर मग ते चाइल्ड मधलं कॉल होईल. जर तुम्ही तेच पॅरेंटचं एक सेकंड ठेवा. जर तुमचं पॅरेंटचं जर ऑब्जेक्ट बनवून पॅरेंट क्लासचं ऑब्जेक्ट बनवून जर तुम्ही कॉल केला पर्टिक्युलर फंक्शन तर ते तुमचं पॅरेंटचं कॉल होईल. हेच सेम जर मी इकडे सपोज आता मी डॉगचा ऑब्जेक्ट बनवलाय, डॉगच्या बदले मी इकडे एनिमलचा बनवला असता तर आता मी एक्झिक्यूट करते, कंपाईल अँड रन करते. आता इकडे काय कॉल झालंय बघा, एनिमल इट्स आलंय. एनिमलचा ऑब्जेक्ट बनवला, एनिमलचा आलंय. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. मग आपलं ओप्स कन्सेप्ट संपलेलं आहे. मला आता उद्या हे सगळं रिवाइज करून यायचंय आणि तुमची टेस्ट असेल. मी सांगेल जर उद्या लेक्चर असेल तर उद्या टेस्ट असेल किंवा मग मंडेला टेस्ट असेल, संडे किंवा मंडे. तर उद्यासाठीच प्रिपेअर राहा. C++चं सगळं ओप्स म्हणजे स्क्रीन शेअर करून तुम्हाला प्रोग्राम्स पण करून दाखवायचे. आणि प्लस मी तुम्हाला डेफिनेशन्स वगैरे रिअल लाईफ एक्झाम्पल्स वगैरे जे जे मी तुम्हाला आज सांगितलं आहे ते सगळे विचारणार पण आहे. रेकॉर्डिंग असेल, ऐकून घ्या. त्याच्यात परत तुम्हाला ऐकायला भेटेल आपण कोणते कोणते रिअल टाइम एक्झाम्पल्स घेतले होते. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चल बाय.